शिक्षक संघाचा विजय असो। हम सब एक है, हम सब एक है, हम सब एक है। अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, अरे कोण म्हणता देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही। 10, 20, 30 आश्वासित प्रगती योजना मिळालीच पाहिजे, सर्वांना जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, शाळेला टप्पा अनुदान मिळालंच पाहिजे, शाळेला टप्पा अनुदान मिळालंच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, जुनी पेन्शन मिळालीच पाहिजे, टप्पा अनुदान मिळालंच पाहिजे। हम सब एक है, हम सब एक है। आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आपण लक्षवेधी आंदोलन केलेलं आहे। कशा बाबतीत आंदोलन केलेलं आहे आणि काय मागण्या आहेत तुमच्या? महाराष्ट्र राज्यामध्ये महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून शिक्षण क्षेत्रामध्ये अनेक समस्या निर्माण करण्यात आलेल्या आहेत। ज्या आश्वासने त्यांनी जी आश्वासने दिली त्या आश्वासनाची पूर्तता न करता शिक्षकांना वेठीस धरून शैक्षणिक क्षेत्राला बदनाम करण्याचं षडयंत्र त्या शासनकर्त्यांनी केलं आहे। स्वतःसाठी आकर्षक अशा प्रकारच्या पेन्शन योजना लागू करून घेऊन शिक्षकांना मात्र कुठल्या ना कुठल्या कारणानं ही जुनी पेन्शन योजना नाकारणं आणि पेन्शनपासून वंचित ठेवण्याचं पाप हे शासन करत आहे। 2005 पूर्वी जे नियुक्त शिक्षक आहेत परंतु त्यांची शाळा 100% नाही हे कारण दाखवून माध्यमिक शाळेतल्या शिक्षकांना या जुन्या पेन्शन योजनेपासून वंचित ठेवलं। परंतु जिल्हा परिषदेच्या शाळेतील शिक्षक असतील किंवा इतर कॅडरचे काही कर्मचारी असतील त्यांना मात्र 1 नोव्हेंबर 2005 पूर्वी केवळ नुसती जाहिरात जरी दिलेली असेल आणि त्याला मान्यता मिळाली असेल तर त्यांना जुनी पेन्शन योजना लागू केली। केवळ सार्वजनिक अशा प्रकारची वागणूक माध्यमिक विभागाला शासनाकडून दिली जाते। त्याच पद्धतीनं बाकीच्या कॅडरच्या कर्मचाऱ्यांना 10, 20, 30 ही आश्वासित प्रगती योजना लागू करण्यात आलेली आहे। फक्त शिक्षक वर्गाला ही योजना लागू नाही, त्यामुळं प्रचंड अशा प्रकारचा असंतोष शिक्षकांमध्ये निर्माण झालेला आहे आणि म्हणून मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून सर्व शिक्षणाधिकारी कार्यालय माध्यमिक यांच्या समोर आज हे धरणे आंदोलन केलं जात आहे आणि या माध्यमातून शासनाचं लक्ष वेधून घेऊन आमच्या जवळजवळ 26 मागण्या शासनानं मान्य कराव्यात अशा प्रकारच्या याच्यासाठी हे लक्षवेधी धरणे आंदोलन आम्ही सुरू केलेलं आहे। यापूर्वी आपण कधी मागणी केली होती व किती वेळेस आपण याची मागणी केलेली आहे? याच्या अगोदरही मराठवाडा शिक्षक संघाच्या माध्यमातून व इतर संघटनांच्या माध्यमातून सुद्धा जुनी पेन्शन योजना असेल किंवा ती आश्वासित प्रगती योजना असेल किंवा टप्पावाढ अनुदान असेल किंवा आश्रमशाळेतील शिक्षकांचे काही प्रश्न असतील आणि अशा अनेक प्रश्नाच्या बाबतीमध्ये अनेक वेळा आंदोलनं झालेली आहेत। एवढंच नाही तर खूप मोठे मोर्चे पण काढले आम्ही मागच्या काळामध्ये, परंतु शासनाला काही जाग येत नाही आणि म्हणून आज संपूर्ण मराठवाड्यामध्ये अशा प्रकारचं आंदोलन केलं जात आहे। आपली मागणी मान्य नाही झाली पुढील भूमिका असणार आहे? जर आमच्या मागण्या मान्य व्यवस्थित नाही झाल्या तर निश्चितपणानं येत्या काळामध्ये जसं 8 आणि 9 जुलैला शाळा बंद आंदोलन केलं टप्पावाढीच्या मागणीसाठी, तशा प्रकारचं शाळा बंद आंदोलन, बेमुदत बंद आंदोलन या काळामध्ये करण्यात येईल अशा प्रकारचा इशारा आम्ही शासनाला देत आहोत। मी जयपाल शेरखाने, जिल्हाध्यक्ष मराठवाडा शिक्षक संघ धाराशिव।